मुंबईत नाही, मुंबईमध्ये माघी गणेशोत्सव उत्साहात पार पडला। विविध मंडळांमध्ये गणपती बाप्पा थाटात विराजमानही झाले। पण जेव्हा गणपती विसर्जनाची वेळ आली तेव्हा विसर्जनात एक विघ्न समोर आलं। याच विघ्नामुळे माघी गणेशोत्सव संपला तरी अनेक गणपतींचं विसर्जन रखडलंय। हा वाद नेमका काय आहे पाहूया या रिपोर्टमधनं। त्यांचं म्हणणं असं आहे आम्हाला की तुम्ही विसर्जन त्या महानगरपालिकेने जो खड्डा बनवलेला आहे त्याच्यामध्ये करा, तर आम्हाला ते मान्य नाही आहे। गटाराचं पाणी त्या याच्यामध्ये हौदामध्ये येतं आणि त्या हौदामध्ये आमचा हा पवित्र आमचं जे आराध्य दैवत आहे हे तिथं विसर्जन करायचं का? महानगरपालिकेचा आणि पोलीस प्रशासनाचा हा व्यवस्थित आम्हाला पाहिजे, आम्हाला हवा तसा हा जो निर्णय लागत नाही, समाधानकारक निर्णय लागत नाही तोपर्यंत हा देव आमचा हा इथे असाच राहणार। अगदी दिमाखात मंडपात विराजमान झालेला गिरगावातला माघी गणपती। माघी उत्सवानंतर विसर्जनाची वेळ आली तरी मंडळाचे कार्यकर्ते बाप्पाचं विसर्जन करायला काही तयार नाहीयेत। कारण काय, तर गिरगावातील दुसरी कुंभार गलीच्या गणपतीची मूर्ती पीओपी पासून बनवली गेली आहे आणि पीओपीच्या मूर्तींचं समुद्रात विसर्जन करायला मुंबई मनपानं विरोध केला। त्यामुळे मुंबईच्या अनेक मंडळातले गणपती सध्या विसर्जनाची प्रतीक्षा करत मंडपातच थांबले। महानगरपालिकेनं पीओपीच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी जी सोय केली आहे तीच कार्यकर्त्यांना मान्य नसल्यानं सध्या मुंबईत माघी गणपतींचं विसर्जन रखडलंय। तर त्या मैदानामध्ये जे केलं जातं आहे तिथे संपूर्ण विष्ठा टाकला जातो। एक प्रकारे ते मैदान गलिच्छ आहे, गटाराचं पाणी तिथे येतं आणि अशा याच्यामध्ये आमचं आराध्य दैवत तिथं विसर्जन करायचं का? आणि ह्या अशा जागेमध्ये आजूबाजूला जो एरिया आहे तो सगळा गलबलीत एरिया आहे आणि अशा याच्या एरियामध्ये आम्ही आता तिथे करणार नाही आहोत। 2 दिवसांपूर्वी या विसर्जनावरनं चारकोप परिसरात मोठा वाद झाला। पीओपीच्या गणेश मूर्तींना तलावात विसर्जनाची परवानगी नाकारली गेल्यानं गणपती मंडपामध्ये परत आले। सध्या चारकोपच्या राजाचा मंडप ओस पडलाय, मंडपाची बांधाबांध सुद्धा झाली आहे, पण विसर्जन न झालेली गणपतीची मूर्ती कुठे आहे याचा थांगपत्ताच नाहीये। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा बाप्पा दडवून ठेवल्याचं कळतंय। सध्या आम्ही तरी आमच्या मंडळाची मूर्ती आम्ही आमच्या प्रायव्हेट जागेमध्ये हे करून उत्तर पूजा करून आणून ठेवलेली आहे आणि बाकीची मंडळं आता ते कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करणार आहेत। कारण आम्ही आता एकदा मूर्ती जेव्हा आपण उत्तर पूजा हे केल्यानंतर आम्ही जेव्हा आमच्या जागेवर ठेवली आहे त्याच्यानंतर ती बाहेर काढणारच नाही आहोत। त्यामुळे आम्ही हे कुठच्याही प्रकारचे असं कुठे हे करणाऱ्या मूर्ती परत बाहेर काढणाऱ्या वगैरे आणि परत विसर्जनाला नेणाऱ्या ह्यातील ती कुठचीही गोष्ट नाही आहे, ही अफवा आहे। गणपतीचं विसर्जन रखडल्यावरनं ठाकरे पिता पुत्रांनी सरकारवर निशाणा साधला, तर आदित्य ठाकरेंनी ट्विट करत मराठमोळं हिंदुत्व आणि आपल्या मातीची ओळख पुसण्याचा सरकारचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही केला। आमच्या पंतप्रधानांनी सुद्धा डुबकी मारली, पण एका बाजूला डुबकी मारल्यानंतर मला आज गणपती मंडळाच्या अध्यक्षांचं एक पत्र आलेलं आहे की एका बाजूला हा सगळा पवित्र सोहळा सुरू आहे, पण आता माघी गणेशोत्सव आदल्या दिवशी नोटीस दिली गणपती मंडळांना की ज्यांनी पीओपीच्या मूर्त्या बनवल्या आहेत त्यांचं विसर्जन करायचं नाही। अरे पंतप्रधान डुबकी मारतात आणि गणपतीचं विसर्जन नाही, हा काय प्रकार आहे? कोणताही हिंदुत्व आहे? पीओपीच्या मूर्ती आणि या मूर्तींच्या विसर्जनावर मुंबई उच्च न्यायालयानं बंदी घातली आहे। यंदा माघी गणेश जयंती उत्सवात पीओपी गणेश मूर्तींची विक्री कुठेही होऊ देऊ नका, ती झाली असेल तर त्या गणेश मूर्तींचं विसर्जन करू देऊ नका। सीपीसीबीच्या मार्गदर्शक तत्वांचं काटेकोर पद्धतीनं पालन करा। पीओपी बंदीबाबतचा निर्णय एका रात्रीत अंमलात आलेला नाही, त्यामुळे मूर्तिकारांनी पीओपीच्या मूर्ती तयार करणं सुरू का ठेवलं? या नियमांचे पालन करण्याचे आदेश 30 जानेवारी 2025 ला दिले गेले, पण त्यापूर्वीच अनेक मंडळांनी आपले बाप्पा मंडपात आणलेले। आता मनासारखा तोडगा निघत नाही तोवर बाप्पाचं विसर्जन नाही अशी भूमिका या मंडळांनी घेतली आहे। गणेशोत्सव हा प्रत्येक गणेश भक्ताच्या मनातला हळवा कोपरा असतो। हाच माघी गणेशोत्सव सध्या भक्ती आणि नियमांच्या वादात अडकलाय। आता लवकरात लवकर विघ्नहर्त्याचं हे विघ्न दूर हो आणि विसर्जन सुखरूप पार पडो अशी प्रार्थना केली जाते। प्रणाली कापसे आणि विजय वंजारासह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।